नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. आळंदी येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलत असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास होते असं विधान केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवरायांचे गुरु हे राजमाता जिजाऊ होत्या असं विधान केलंय. शिवजयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचं आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ आदी उपस्थित होते. आळंदी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या गीता भक्ती अमृत महोत्सव सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी बोलत असताना योगी आदित्यनाथ यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम केलं असं विधान केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. पाहुयात नेमकं योगी आदित्यनाथ काय म्हणाले होते आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे. गुरु रामदास जी छत्रपति शिवाजी महाराज को यहीं से पैदा करते हैं और छत्रपति शिवाजी महाराज पूरे भारत के अंदर उन्होंने जिस तेज को लहराया था, उस कालखंड में सोचिए, औरंगजेब की सत्ता को चुनौती देते हुए औरंगजेब को उन्होंने तड़पने और मरने के लिए ऐसा छोड़ दिया कि आज तक कोई राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना गुरु असेल, शिक्षक असेल किंवा मार्गदर्शक असेल, ही सगळी भूमिका राजमाता जिजाऊंनी त्या ठिकाणी निश्चितपणे पार पाडली. ज्या जिजाऊंनी त्यांना जन्माला घातलं, त्यांनी त्यांना वाढवलं, त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे सल्ले देण्याचं काम, त्यांना घडवण्याचं काम हे राजमाता जिजाऊंनीच केलेलं आहे. ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहा अंतर्गत कोणकोणते उपक्रम राबवण्यात येणार आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. जिल्ह्यात स्वराज्य पताका व विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गडकोट स्वच्छता मोहीम, निबंध, वक्तृत्व, रॅप सॉन्ग, रील, पोवाडे स्पर्धा, शिवकालीन शस्त्र, वस्तू, फोटो प्रदर्शन, व्याख्यान आणि पोवाडे स्पर्धा इत्यादी उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे महाराष्ट्रभर राबवण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात असलेली निर्माणाधीन धोकादायक इमारत अखेर पाडण्यात आली आहे. टाळ्या वाजवा ना. डेंजर पार पडता नाही. जुन्या स्ट्रक्चरला पण धक्का लागेल. आले आले आले.
वाकड. नाही असं नमस्कार. टॉप 10 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वाकड परिसरामध्ये आलेलो आहोत आणि वाकड परिसरामध्ये जे आहे ती रात्री जी आहे ती धक्कादायक बातमी आपल्या सर्वांसमोर आली होती. खरं तर पाहायला गेलं तर ही इमारत जी आहे ती आपल्याला सध्या जमीन उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळते. हीच इमारत जी आहे ती रात्री जी काही काल सायंकाळच्या सुमारास जी आहे त्या नागरिकांना या ठिकाणी एक धोकादायक असलेल्या परिस्थितीमध्ये नागरिकांना आढळून आली होती आणि त्याच वेळेस नागरिकांनी जे आहे ते स्थानिक प्रशासनाला या ठिकाणी येण्याचं आवाहन केलं आणि स्थानिक प्रशासन जे आहे ते आल्यानंतर या ठिकाणी इमारतीची येऊन पाहणी केली आणि इमारत जी आहे ते या ठिकाणी धोकादायक असल्याचं या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पाहणी केल्यानंतर स्पष्ट झालं आणि आज सकाळी जे आहे त्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी इमारत जी आहे ते पाडण्याचं सकाळपासूनच या ठिकाणी काम सुरू झालं होतं. सध्या आपण पाहतो ही इमारत जी आहे ती JCBच्या साह्यानं या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त करण्यात आलेली सध्या पाहायला मिळून येते. खरं तर पाहायला गेलं तर ह्या इमारतीचं कामकाज जे आहे ते सुरू होतं. दुर्दैवानं याच्यामध्ये ही देखील आत्ता सध्या म्हणजे जे काही नागरिक होते याच्यामध्ये राहत नव्हते, त्यामुळे या ठिकाणी जीवितहानी जी आहे ती अद्याप झालेली नाही आहे. पण मात्र या ठिकाणी ही बिल्डिंग एवढी मोठी तयार होईपर्यंत प्रशासन झोपलं होतं का, हाच देखील सध्या आता तरी प्रश्न निर्माण होतो आहे. कारण सध्या या ठिकाणी आपण पाहतोय जी काही बिल्डिंग होती ती सध्या प्रशासनाने याकडे लक्ष देऊन ही सध्या जमीन उद्ध्वस्त केली सध्या पाहायला मिळून येते. विकास चौधरी, टॉप 10 मराठीसाठी, पिंपरी चिंचवड, वाकड. राज्य सरकारने सगळे सोयरेबाबतचा GR तात्काळ पारित करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील 4 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. याच निमित्तानं आज पिंपरी चिंचवड शहरात देखील आज सकल मराठा समाजाच्या वतीनं बंदची हाक देण्यात आली. डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून मराठा समाजाने पिंपरी चिंचवड शहर ते वडगावपर्यंत एक मोठी बाईक रॅली काढली. या बाईक रॅलीच्या माध्यमातून मराठा बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. जय जाऊ. मी सतीश काळे, मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्ता, पिंपरी चिंचवड. जरांगे पाटील साहेब 10 तारखेपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची मागणी आहे की मराठा आरक्षणाचा जो GR काढलेला आहे याची कायद्यात अंमलबजावणी करण्यात यावी. या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही पिंपरी चिंचवड शहरात 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचे गाड्यांची रॅली पिंपरी चिंचवड शहरातून वडगाव मावळपर्यंत आम्ही काढलेली आहे. या रॅलीला प्रचंड जनसमुदाय आहे आणि महाराष्ट्र बंदच्या पाठिंब्याला आम्ही पाठिंबा देत आहोत. महाराष्ट्र बंदला 100% पाठिंबा मिळत आहे. आम्ही व्यापाऱ्यांना सर्वांना आवाहन करत आहोत सर्व संघटनांच्या वतीने, बाबा आजच्या बंदला जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी आपण बंद ठेवण्यात यावा.
प्रेम करणाऱ्या प्रत्येक हृदयासाठी फेब्रुवारी महिना हा खूप खास असतो। याच महिन्यात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे जगभरात साजरा केला जातो। तुम्हाला माहिती आहे का की व्हॅलेंटाईन डे फक्त 14 फेब्रुवारीला साजरा का केला जातो? पाहूयात। व्हॅलेंटाईन डे दरवर्षी 14 फेब्रुवारीला जगभरात साजरा केला जातो। सर्वप्रथम रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती। प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो। रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना लग्न आणि प्रेम करण्यावर बंदी घालण्यात आली होती। संत व्हॅलेंटाईनने या निर्णयाला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला। केलेडियसला हे समजल्यानंतर त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात डांबलं। तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचा जीव जेलरच्या मुलीवर आला। प्रेम केल्याची शिक्षा म्हणून 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनला फाशी देण्यात आली। फाशीच्या आदल्या दिवशीच व्हॅलेंटाईनने प्रेयसीला पत्र लिहिलं आणि पत्राचा शेवट युअर व्हॅलेंटाईन असा केला। इसवी सन 496 साली जगात सर्वप्रथम व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला। प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी एक विशिष्ट असा दिवस असण्याची प्रथा फार पूर्वीपासूनच चालत आली होती। त्यानंतर 5व्या शतकात रोमच्या पोप गेलेसियस यांनी 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली। या दिवसापासूनच रोमसह जगभरात दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस मोठ्या थाटामाटात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जाऊ लागला। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज राज्यसभेसाठी भाजपाकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। या क्षणाची एक मोठी बातमी आपण पाहतोय। भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। याशिवाय अजित गोपछडे यांनाही भाजपाकडून राज्यसभेची उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। कालच अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर आज त्यांची थेट राज्यसभेवर उमेदवारी जी आहे ती घोषित झाल्याचं पाहायला मिळतं। याशिवाय मेधा कुलकर्णी यांनी 2014 ते 2019 या कार्यकाळामध्ये कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार म्हणून काम पाहिलं होतं। 2019 मध्ये तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे महत्त्वाचे नेते असणारे आणि आत्ताचे राज्याचे उच्च तंत्र शिक्षण, संसदीय आणि वस्त्रोद्योग मंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी जेव्हा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती त्यावेळी मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी जी आहे ती डावलण्यात आली होती। मात्र त्यानंतर त्यांना पक्ष संघटनेमध्ये घेत राष्ट्रीय महिला मोर्चाचं उपाध्यक्ष पद जे आहे ते देण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे। मेधा कुलकर्णी यांची राज्यसभेवर वर्णी लागल्याचं पाहायला मिळतं। याशिवाय नांदेडमधून माजी विधान परिषदेचे आमदार आणि नांदेडमधलं भाजपाचं बडं नाव असणाऱ्या अजित गोपछडे यांना जी आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज काँग्रेसची यादी सुद्धा जाहीर झाली। काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। दोन्ही पक्षाकडून आपण पाहिलं म्हणजे काँग्रेस आणि भाजपाकडून जर आपण पाहिलं तर विद्यमान जे खासदार होते त्या विद्यमान खासदारांचा पत्ता जो आहे तो कट झाल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे भाजपाकडून नारायण राणे असतील, व्ही मुरलीधरन असतील, प्रकाश जावडेकर असतील यांना उमेदवारी जी आहे ती मिळालेली नाहीये। तर काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार संपादक कुमार केतकर हे राज्यसभेवर होते, मात्र कुमार केतकर यांच्या ऐवजी चंद्रकांत हंडोरे यांना जी आहे ती उमेदवारी देण्यात आलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रातील 6 पैकी 4 उमेदवार जे आहेत ते आता जाहीर झालेले आहेत। उर्वरित 2 ठिकाणी शिंदे गट आणि भाजपाकडून शिंदे गट आणि दादांच्या राष्ट्रवादीकडून कोणता उमेदवार जातो, कारण शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांच्या नावाची चर्चा आहे तर दादांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, बाबा सिद्दीकी, सुनील तटकरे यांच्यासह प्रमुख 10 नावं जी आहेत ती चर्चेमध्ये आहेत। त्यामुळे आता शिंदे गट आणि दादांची राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देतो हे पाहणं जे महत्त्वाचं आहे। मात्र तुर्तास
भाजपाकडून 3 नावं जी आहेत त्या नव्या चेहऱ्यांना संधी जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर काँग्रेसकडूनही विद्यमान आमदारांचा खासदाराचा पत्ता कट करत नव्या चेहऱ्याला जी आहे ती संधी देण्यात आलेली आहे. मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णी यांनी टॉप न्यूज मराठीशी विशेष संवाद साधलाय. भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभा उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे. कोथरूडच्या माजी आमदार मेधाताई कुलकर्णी यांनाही राज्यसभेची संधी देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत स्वतः मेधाताई आहेत. ताई, शिक्षिका, नगरसेविका, आमदार आणि आता राज्यसभा खासदार, देशाच्या सर्वोच्च सभागृहात काम करण्याची संधी मिळते, काय सांगाल? छान वाटतंय, खूप समाधान व्यक्त करते. माझ्या पक्षश्रेष्ठींचे मी मनापासून धन्यवाद देते. आज या एवढ्या मोठ्या प्रमाणात संधी मला त्यांनी दिली आणि विश्वास दाखवला माझ्यावर. नक्कीच या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी जे काही करावं लागेल असं प्रयत्नांची पराकाष्ठा करून मी चांगलं काम करेन. थँक्यू. पुण्यासाठीचा काय अजेंडा असेल ताई, पुण्यासाठीचा काय अजेंडा असेल राज्यसभेत? थँक्यू सो मच. पुण्याचे जे काही प्रलंबित प्रश्न असतील, नागरिकांना भेडसावणारे, त्याच्यावर नक्कीच विचार केला जाईल. मी नगरसेवक असताना, आमदार असताना सुद्धा जे काही प्रश्न होते पुणेकरांचे त्याच्यासाठी लढले आहे आणि अनेक इश्यूज, जास्तीत जास्त प्रमाणात इश्यूज रेज करणारे आमदार म्हणून माझं नाव आलं होतं. तर तशाच पद्धतीने जे काही प्रश्न प्रलंबित असतील तर एकत्रित येऊन आम्ही सगळे जे कोणी असू भारतीय जनता पार्टीचे ते सगळे मिळून त्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. टॉप न्यूज मराठीकडूनही तुम्हाला शुभेच्छा. एकंदरीत जर आपण पाहिलं तर भाजपाकडून 3 जी नावं जाहीर करण्यात आली. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, नांदेडचे नेते डॉक्टर अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी यांचं नाव त्याच्यामध्ये आहे. पुण्याचे जे अजेंड्यातले प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आपण पुणेकरांच्या प्रश्नासाठी काम करत राहू असंच मेधाताईंनी टॉप न्यूज मराठीशी खास बोलताना सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन मंगेश पवार यांच्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टॉप न्यूज मराठीशी विशेष संवाद साधला. आज पुण्यात शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली, त्याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार अमोल कोल्हे आहेत. बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा? यामध्ये लोकसभा निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून सामोरं जात असताना कशा पद्धतीनं ही निवडणूक लढवायची, एकूण लोकसभा मतदारसंघाचा एक धावता आढावा या संदर्भात चर्चा झाली. या बैठकीमध्ये अशीही चर्चा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार. नाही, अशी कोणतीही चर्चा झाली नाही. केवळ अफवांवर विश्वास ठेवू नका. हे होते खासदार अमोल कोल्हे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टॉप न्यूज मराठीशी विशेष संवाद साधलाय. आज पुण्यात शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली. याचविषयी बोलण्यासाठी आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. दादा, या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? बैठकीमध्ये चर्चा जी झाली ती लोकसभा कशी लढायची, लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना कसं विश्वासात घ्यायचं आणि कसं पुढची रणनीती ठेवायची या बाबतीतली चर्चा आजच्या या बैठकीमध्ये झाली. दादा, अशी पण बाहेर चर्चा आहे की शरद पवार गट जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. ती बाहेरच चर्चा आहे. आज तर तशी चर्चा नव्हती. उलट आमच्याच व्हॉट्सअपवर तुमच्याकडनं बातम्या आल्या की अरे असं अशी चर्चा आहे. कारण आज जी चर्चा नव्हती ती बाहेर कशी आली हे आम्हाला माहीत नाही. ज्याला कलाला पुढ्या सोडायच्या असतील त्यांनी त्या पुढ्या सोडल्या असल्या, त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. दादा, राज्यसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत, त्या दृष्टीने घोडेबाजार होऊ शकतो असं वाटतंय का? 100% होऊ शकतो. जिथं भाजप आहे वहा सब कुछ मुश्किल आहे. आणि त्याच्यात जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये पैसा हा भाजप खूप मोठ्या प्रमाणात वापरतो. हे आपण गेल्या काही वर्षांमध्ये बघितलेलं आहे. जे नेते काय गेलेले असतील, आमदार गेलेले असतील, त्याच्यामागे काय फक्त प्रेम आणि विकास हे नाही ना, त्याच्यामागे इतरही गोष्टी असतील. त्यामुळे भाजप करणार. अस्तित्वापेक्षा वरच्या नेत्यांना एक दाखवून द्यायचं, बघा आम्ही किती ताकदवान आहोत. त्यामुळे पैशाचा वापर नक्कीच केला जाईल. अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाते असं बोललं. त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. सहसा राज्यसभेवर विचारवंत, महाराष्ट्राला, देशाला अभ्यासू नेतृत्व कुठेतरी राज्यसभेत असावं, तिथं चर्चा चांगली व्हावी या दृष्टिकोनातून लोक पाठवले जातात. पार्थ पवारांना तिथं अजितदादा पाठवत असतील तर त्याच्यामागे काहीतरी तेच कारण असेल. पण त्यांना मिळेल का दुसऱ्याला मिळेल हे खरं अजितदादा सांगू शकतील. आम्हाला तर काय सांगता येणार नाही. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत आमदार रोहित पवार. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. ढक्कन
पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मनसेचे सरचिटणीस वसंत तात्या मोरे यांची टॉप न्यूज मराठीने विशेष मुलाखत घेतली। पाहुयात वसंत तात्या मोरे नेमकं काय म्हणालेत। नमस्कार, मी संकेत देशपांडे। टॉप न्यूज मराठीच्या समोरासमोर या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज समोरासमोरमध्ये आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक फायरब्रँड नेते आणि ज्यांना केवळ पुणेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आता ओळखतो, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड ॲक्टिव्ह असणारं नाव। सोशल मीडियाच्या बरोबरच तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंतचा जनसंपर्क, सर्वसामान्य जनतेशी ज्यांची नाळ जोडली गेलेली आहे। 15 वर्ष पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे, असे वसंत तात्या मोरे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। आणि तात्यांचं सध्याचं पुण्यासाठीचं विजन, पुणे लोकसभेसाठी तात्या आत्ता तयारी करतायत, या सगळ्याच्या दृष्टिकोनातून वसंत तात्यांचं पुणे शहरासाठीचं विजन काय आहे, त्यामागची गणितं काय आहेत, ते आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तात्या, तुमच्या जनता दरबारला कात्रजमध्ये मोठा प्रतिसाद मिळतो, ही संकल्पना तुम्हाला मुळात कशी सुचली? गेल्या 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर अध्यक्ष होतो, वास्तविक पाहता मला ही संकल्पना जनता दरबारची स्वर्गीय आमदार रमेश वांजळे हे ज्या टायमाला आमदार होते त्या टायमाला रमेश वांजळेंचा असं जनता दरबार भरायचा आणि त्या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातून लोक यायची। तो जनता दरबार मी पाहिला होता आणि त्याच्यानंतरनं माझासुद्धा तसा मिनी जनता दरबारच भरतो आणि फक्त त्याला मी मूर्त स्वरूप दिलं मोठं, आणि तो मी कात्रजला होळकर उद्यानामध्ये चालू केला। तो मी शहराध्यक्ष असताना, मनसेचं मी ज्या टायमाला पुणे शहराध्यक्ष होतो त्यावेळेसच मी ठरवलं होतं की पुणे शहराच्या जे मध्यवर्ती कार्यालय आहे, ह्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये मला हा जनता दरबार चालू करायचा होता। परंतु कालांतराने मध्यवर्तीच्या काळामध्ये मी शहराध्यक्षपद नाही आहे माझ्याकडं, त्यामुळे मी तो जनता दरबार कात्रज परिसरामध्ये चालू केला। आता एका बाजूला तुम्ही आता लोकसभेची तयारी करताय, पण कात्रजमध्ये तुमचे जनता दरबार होत आहेत, इतर उपनगरांमध्ये हे जनता दरबार केव्हा होणार? नाही, मला जनता दरबार घेण्यासाठी मी अनेकदा पक्षश्रेष्ठींकडे परवानगी मागितलेली आहे शहराच्या इतर विधानसभा मतदारसंघामध्ये, परंतु तशा प्रकारचे संकेत मला कुठलेही मिळाले नाहीत। त्यामुळे मी तो जनता दरबार कात्रज आणि परिसरामध्ये चालू केला। परंतु त्याच्यामध्ये ऑल पुणे शहरातून लोक येतात, असं काही नाही आहे की कुठल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जनता दरबार घेतला म्हणून तिथली लोक येतात। माझ्याकडे ऑल पुणे शहरातल्या अगदी जिल्ह्यातनं सुद्धा लोक त्या जनता दरबारला येतात। जवळजवळ 11 ते 12 तास मी तो जनता दरबार कव्हर करतो। तात्या, तुम्ही मागे एक स्टेटस ठेवलं होतं की मी पट्टीचा गारुडी आहे, तर हे फणा काढणारे साप कोण आहेत? ते वेळीच आता येतील बाहेर, जे आता मी पुंगी वाजवायला चालू केलं ना की मग ते बिळातून येतील बाहेर। आता मी आता चालू करणार आहे पुंगी वाजवायला मी आता। नुकतंच शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर हे लोकसभेचे उमेदवार असतील असे थोडे संकेत दिले होते, आणि तुम्ही पण एक विधान केलं होतं मागे की वहिनींचीच इच्छा आहे की त्यांना मला वरच्या सभागृहामध्ये पाहायचं आहे। वहिनी ज्या टायमाला कात्रजमध्ये आल्या होत्या त्यावेळेस वहिनी बोलल्या होत्या की तात्या, मला तुम्हाला वरच्या सभागृहामध्ये पाहायचं आहे, मला तुम्हाला दिल्लीला गेलेलं पाहायचं आहे। आणि आता साईच्या इथं कार्यक्रम होता तिथेही वहिनी बोलल्या, परंतु वहिनी तिकडं थोडं वेगळ्या अर्थाने बोलल्या होत्या की विधानसभेत साईला पाहायचं आहे, त्याच्याहून पुढे जर गेला तर दुधात साखर। म्हणजे अशी दुधात साखर कशा करता म्हटले ते माहीत नाही, परंतु वहिनी बोलल्या की तिकडं पुढच्या सभागृहात गेले तर अजून दुधात साखर असं म्हटल्या होत्या त्या। मग त्याच्यामध्ये कदाचित ती दुधातली साखर ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची असू शकते, कारण साईनाथ बाबरांचा जो प्रभाग आहे हा पूर्णपणे 100% शिरूर लोकसभेमध्ये येतो। मी ज्या प्रभागामधून नगरसेवक म्हणून काम करतोय तो प्रभाग त्याच्यामध्ये शिरूर लोकसभा, बारामती लोकसभा आणि पुणे लोकसभा असे 3ही लोकसभा मतदारसंघ माझ्या प्रभागात येतात, साईच्या वार्डात नाही आहेत। साईच्या वार्डात फक्त शिरूर लोकसभा येतो। साईनाथ बाबर यांनी एक विधान केलं होतं की मी पुणे लोकसभेसाठी इच्छुक आहे आणि वसंत तात्या जे आहेत त्यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी। मी पहिल्या दिवसापासून सांगतोय मी बारामतीमध्ये इच्छुक नाही आहे। माझं तसं असतं तर मी कधीच साहेबांना पण बोललो आहे मी बारामतीमध्ये इच्छुक नाही आहे, मला लढायची आहे ती फक्त आणि फक्त पुणे लोकसभा लढायची आहे। त्यामुळे साईने कुठं लढायचं हा त्याचा प्रश्न आहे, परंतु मला लढायचं आहे कुठून तर मला पुणे शहरामधूनच लढायचं आहे।
माझा पहिल्यापासूनचा तोच अट्टहास आहे. मी जर लोकसभा लढलो तर ती पुणे शहरातूनच लढणार. शहराध्यक्ष पदाच्या काळात तात्या संघटन म्हणून तुम्ही शहरामध्ये म्हणजे शहराच्या 8ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे काम केलं ते संपूर्ण पुण्याने पाहिलं. आता लोकसभा निवडणुकीसाठीचं म्हणून वसंत तात्यांचं संघटन कसं असेल किंवा तात्यांचं व्हिजन काय शहरासाठीचं? बघा, मी माझ्या वर्षभराच्या कालावधीसोबतच मी गेली 15 वर्ष महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतो आहे. त्याच्यासोबत मी पुणे शहराचा विरोधी पक्षनेता राहिलेलो आहे. मी जवळजवळ 6 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गटनेता म्हणून काम केलं आहे. मी त्यासोबत स्टँडिंग कमिटी, शहर सुधारणा कमिटी, विधी कमिटी, प्रभाग अध्यक्ष अशी महानगरपालिकेमधली सगळी पदं मी भूषवलेली आहेत. त्यामुळं मला महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे मी पुणे शहरामधूनच ही लोकसभा लढवेल. तात्या, शहर अध्यक्षपद गेल्याच्या नंतर वसंत तात्या एकाकी पडलेत का? नाही, वसंत मोरे एकाकी पडलेला नाही. वसंत मोरेचा जो बेस आहे ना, तो हा सर्वसामान्य महाराष्ट्र सैनिकाचा आहे. त्यामुळं महाराष्ट्र सैनिक हा 100% वसंत तात्या मोरेच्या मागे आहे आणि भविष्यात सुद्धा राहील. वसंत तात्या मोरे यांच्यासोबत सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशी सुरू राहणार आहे. या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज टॉप न्यूज मराठीच्या समोरासमोर या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत मनसे नेते वसंत तात्या मोरे. तात्या, ज्यावेळी बाबू वागसकर असतील किंवा साईनाथ बाबर यांच्याकडून कार्यक्रम आयोजित केला जातात त्या ठिकाणी तुम्ही दिसत नाही आणि ज्यावेळेस तुमचं एखादं आंदोलन असतं त्यावेळेस ते दिसत नाहीत. म्हणजे मनसेमध्ये सर्व काही आलबेल नाही का? त्या आलबेल तर कुठल्याच पक्षामध्ये नसतं. ही प्रत्येक पक्षामध्ये गटतट हे असतातच आणि मला वाटतं गटतट असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पण आहेत, पण त्याच्यामध्ये असं कोण कोणाच्या कार्यक्रमाला जायचं यायचं असं काय होत नाही. राजसाहेब ज्याच्या कार्यक्रमाला असतील त्या कार्यक्रमाला सगळे असतात आणि मला वाटतं साहेब आले की सगळे एकत्र येतात. राजसाहेब नुकतंच इतिहास संशोधन केंद्र जे आहे तिथं राजसाहेबांनी जे बाळा नांदगावकर यांनी बाबरीची वीट भेट दिली होती तिथं त्यांनी भेट दिली आहे. त्या ठिकाणी साईनाथ बाबर आले होते, बाबू वागसकर होते, सगळेच मनसेचे पदाधिकारी होते, तुम्ही नव्हता. मला त्या कार्यक्रमाची थोडी उशिरा माहिती झाली होती, परंतु संध्याकाळच्या बॅडमिंटन कोर्टच्या कार्यक्रमाला मी होतो. तो कार्यक्रम त्यामुळं माझा अगोदर एक प्रोग्राम फिट झालेला होता. त्यामुळं मला इतिहास संशोधक मंडळाच्या कार्यक्रमाला नाही येता आलं, परंतु मी त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमाला मात्र गेलो होतो. तुम्ही जसं आता म्हणालात की सगळ्यात पक्षामध्ये मतभेद असतात, मतभेद असणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे, पण हे मतभेद दूर करण्यासाठी तुम्ही राजसाहेबांशी काय बोललात का किंवा तशी चर्चा होते का? बऱ्याच वेळा बोललेलो आहे, परंतु मी ज्या पद्धतीने बोललो आहे, साहेब बोललेत, अमित साहेब बोललेत, सगळ्यांनी आपापल्या परीने सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु काही लोकांना बेचेपाडे असतात त्यांचे परत त्यांच्याकडनं ह्या चुका होत राहतात आणि त्यांना कदाचित मला डिवसण्यामध्ये इंटरेस्ट असेल म्हणून ती लोक तशा पद्धतीने वागतात. परंतु आमचे मतभेद असले तरी मनभेद नाही आहेत. आम्ही कधी कालसुद्धा बाबू वागसकर मला एका कार्यक्रमामध्ये भेटले होते, तो साई पण माझे शेजारी एका लग्नामध्ये काल आम्ही भेटलो होतो. तसं असं कुणाचं वैरी किंवा दुश्मन कुणाचं नाही आहे. फक्त जे मतभेद आहेत, मनभेद नाहीत अजून आमचे. वसंत तात्या मोरे मनसेत नाराज आहे, तात्या मनसे सोडणार, अशा चर्चा सातत्यानं होत असतात. काय आहे याच्या मागचं तथ्य? 3 वर्ष चर्चा कोण करतंय ना, मीच त्याचा पाठपुरावा करतोय की नक्की कोण ही चर्चा करतंय की वसंत मोरे मनसे सोडणार, ते मला पण बघायचं आहे. हे मलाच कळत नाही कोण चर्चा करतंय ते. वसंत मोरे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. पुणे की पसंत, मोरे वसंत असं तुम्ही एक टॅगलाईन पण दिलेली आहे. वसंत मोरेचं पुणे लोकसभेसाठीचं विजन काय? अब की बार मोदी सरकार होऊ शकतं, तर मग पुणे की पसंत मोरे वसंत का नाही होऊ शकत? मला वाटतं की मी या शहराचं नेतृत्व गेली 15 वर्ष झालं करतो आहे आणि 15 वर्षामध्ये मला पुणे शहराचे नक्की प्रश्न काय आहेत, पुणे शहराचा पाणी प्रश्न कसा सॉल्व करावा लागेल, पुणे शहराचा वाहतूक कशी सॉल्व करावी लागेल, पुणे शहराचा जो काही आपला शिक्षण विषय तो कसा सॉल्व करावा लागेल, आरोग्याचा विषय तो कसा सॉल्व करावा लागेल, या सगळ्या अगदी
स्वच्छता, गार्डन्स, आपली जी काही पर्यटन स्थळं आहेत पुणे शहरामध्ये, यांचं कशा पद्धतीने सुशोभीकरण करावे लागेल. अनेक मोठ्या मोठ्या लोकांची स्मारकं पुण्यामध्ये आहेत, ह्या स्मारकांचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. शनिवारवाड्यासारखी एवढी मोठी वास्तू आपल्याकडे आहे देन, परंतु तिच्याकडे ज्या नजरेने पाहिलं जातं, हे सगळ्या गोष्टी मला एक सगळ्या दृष्टिकोनातून पुण्याला सजवायचं आहे. आणि त्याच्याकरता मला वाटतं की तुम्ही कात्रजला आलात तर ज्या गोष्टी मी कात्रजमध्ये केल्यात त्याच गोष्टी मला पुणे शहरात करायच्यात. तर आत्ता शहराला वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावते. शहराला या वाहतूक कोंडीतनं मुक्त करण्यासाठी तात्यांचा मास्टर प्लॅन काय? बघा, मी गेल्या 2012 पासून एक विषय, ज्या टायमाला मी पुणे शहराचा विरोधी पक्षनेता होतो, म्हणजे काय म्हणतात ना, ते सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. मी 2012ला ज्यावेळेस मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळेस मी एक माहितीच्या अधिकारात पत्र काढलं होतं की पुणे शहरामध्ये ज्या अवजड वाहनं येतात, म्हणजे जसं की बस, ST, ह्या जवळजवळ स्वारगेटच्या चौकामध्ये 2,500 ते 2,500 ST येतात रोजच्या रोज. मग ह्या ST ह्या पुणे शहराच्या बाहेर गेल्या पाहिजे. पुणे शहराच्या चारही दिशेला ह्यांचे थांबे झाले पाहिजेत. पूर्वी स्वारगेट हा मेन स्पॉट होता, त्यामुळे स्वारगेटला लोकांची सगळीकडनं वाहतूक स्वारगेटला यायची, परंतु आता तसं राहिलं नाही आहे. प्रत्येकाच्या घरात आता 2-2, 3-3 गाड्या आहेत. त्यामुळे जरी तुम्ही शहरापासून थोडं लांब चारही दिशेला, जसं की आमच्या कात्रजमध्ये जर तुम्ही एखादा बस स्टॉप केला की रॉयल इन हॉटेलच्या मागच्या बाजूला, तर त्या ठिकाणी 8-10 एकराची पार्किंग आहे, होऊ शकते. त्या ठिकाणी स्वारगेटचा बस स्टॉप जरी तिकडे नेला तरी तुम्ही तिकडच्या तिकडं सातारा, सांगली, कराड, कोल्हापूरच्या बसेस ST तिकडून जाऊ शकतात. सोलापूरच्या ST तिकडून कोंडा रोड मार्गे जाऊ शकतात. मुंबईच्या ST असतील, तुमच्या चांदणी चौकातनं मुळशी भागामध्ये जाणारे असतील, ह्यासुद्धा त्याच भागातनं जाऊ शकतात. साधारण तिथून कात्रजवरनं नियोजन केलं तर एकट्या कात्रजमधून 1200 ते 1500 ST बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात. त्या ST स्वारगेटला नाही आल्या पाहिजेत. शिवाय रिंग रोडचा जो प्रश्न आहे, माझी 15 वर्ष संपली नगरसेवक पदाची, 17 वर्ष झाली. 17 वर्षे मी पुण्याच्या रिंग रोडचा प्रश्न बघतोय, परंतु तो सुटायला तयार नाही आहे. जोपर्यंत या शहराच्या भोवती रिंग रोड होणार नाही तोपर्यंत ह्या अवजड वाहनंही शहरात येणार. आणि अजूनसुद्धा ह्या शहरामधून जे की पुणे बेंगलोर बायपास आहे, आपला पुणे सातारा रोड आहे, इकडं आळंदीच्या भागामध्ये जाणारा रोड आहे, सोलापूर रोड आहे, हे सगळे जे नॅशनल हायवे आहेत पुण्यामधून, ह्या नॅशनल हायवेची डागडुजी कोण करणार, या हायवेची व्यवस्था कोण करणार, एवढं सगळं अजून कोणालाच कळत नाही आहे. त्यामुळे त्या रस्त्यावरती होणारे खड्डे, त्यामुळे होणारे अपघात याच्याकडे कोणी पाहत नाही. शिवाय तुम्ही नुसतंच म्हणताल की पुणे शहराची वाहतूक जर सुरळीत करायची असेल तर फ्लायओव्हर बांधावे लागतील, ग्रेड सेपरेटर करावं लागेल. पण तुम्ही किती ग्रेड सेपरेटर करणार, किती फ्लायओव्हर बांधणार? त्यापेक्षाची अवजड वाहनं जी हेवी व्हेकल पुण्यामध्ये येतात ते 100% तुम्ही बंद करू शकता. ते जर बंद केले तर पुण्याची अवजड वाहतूक बंद झाली तर मला वाटतं 50% ट्रॅफिक सुधारण्यास मदत होईल. तात्या, बराच असा जनतेमधून प्रश्न विचारला चाललाय की तात्यांनी लोकसभेपेक्षा विधानसभा तात्या काय लढवत नाही आहेत? पहिली लोकसभा आहे ना, आता पहिली लोकसभा आहे आणि मला वाटतं की पुण्यातल्या जनतेने ठरवलं आहे आता पुणे की पसंत मोरे वसंत. त्यामुळे यावर्षी जनताच माझी निवडणूक हातामध्ये घेणार आणि जर कसब्यामध्ये बदल होऊ शकतो तर पुण्यात का होऊ शकत नाही. म्हणजे वसंत मोरेंच्या रूपाने पुण्यात मनसेचा पहिला खासदार निवडून जाणार? 100% जाणार. पुण्याचा मनसेचा पहिला खासदार पुण्यातनं जाणार आणि तो वसंत मोरेच असणार. वसंत तात्या मोरे यांच्यासोबत ही चर्चा जी आहे समोरासमोर ही अशी सुरू राहणार आहे. या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. या चर्चेमध्ये आपल्या सोबत आहेत वसंत तात्या मोरे, मनसेचे नेते आहेत, राज्याचे सरचिटणीस आहेत आणि त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पुणे लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करतोय. तात्या, पुण्याचं व्हिजन तुम्ही सांगितलं, पुण्याविषयी तुम्ही 15 वर्ष नगरसेवक म्हणूनही काम केलं,
कात्रज आणि उपनगर या भागामध्येही तुम्ही काम केलं. जर संधी मिळाली, लोकसभेची संधी मिळाली, तुम्ही तर ठाम विश्वास व्यक्त केला आहे, तर पहिल्यांदा पुण्यातील कोणता प्रश्न गांभीर्याने हाताळाल आणि त्या प्रश्नापासून किंवा त्या समस्येपासून पुणेकरांची मुक्तता मिळेल? मला पहिल्यांदा पुण्याचा 2 प्रश्न अतिशय महत्त्वाचे वाटतात. तो म्हणजे एक तर वाहतुकीचा आणि दुसरा पाण्याचा. हे अतिशय कळीचे मुद्दे आहेत की आज आम्ही कात्रजवरून स्वारगेटला किंवा कात्रजवरून महानगरपालिकेत जायचं म्हणलं तर अर्धा पाऊण तास लागतो. 6-7 किलोमीटरला एवढं मोठं आमच्या कात्रजमध्ये सुद्धा भयानक ट्रॅफिक आहे. पुणे शहराची जी चारही तोंड आहेत ना, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, ही चारही तोंड पूर्ण जाम झालेली आहेत. मला पहिल्यांदा काय करायचं असेल तर ह्या तोंडावरती असणाऱ्या संपूर्ण जे अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमण काढून त्या ठिकाणचे रस्ते पहिल्यांदा मोठे करावे लागतील. त्या भागामध्ये ज्या महानगरपालिकेच्या जागा ताब्यात आलेल्या आहेत, आज बाणेर भागामध्ये सुद्धा एक मोठी जागा ताब्यात आलेली आहे. हडपसरमध्ये जागा मोठी ताब्यामध्ये, इकडं विश्रांतवाडी धानोरी परिसरामध्ये आहे, कात्रज परिसरामध्ये 10 एकराची जागा आहे. म्हणजे या पुण्याच्या चारही दिशेला खूप मोठी आपल्या महानगरपालिकेच्या जागा आरक्षण ताब्यात आलेले आहेत. ह्या सगळ्या आरक्षणावरती मला वाटतं की पहिल्यांदा काय करायचं तर स्वारगेटचं ST डेपो मला तिकडे हलवायचे, ते सगळे तिकडे हलवले पाहिजेत. आणि पुणे महानगरपालिकेमध्ये जो पाण्याचा प्रश्न आहे, आज 17 वर्ष झालं, त्यातली 15 वर्ष मी नगरसेवक आहे, परंतु या 15 वर्षामध्ये असा एक उन्हाळा गेला नाही की ज्या उन्हाळ्यामध्ये आम्ही आंदोलन केलं नाही पाण्यासाठी. पुणे महानगरपालिका 9,000 कोटींची महानगरपालिका आहे. मग याच्यामध्ये आज स्वतःच्या मालकीचं एखादं धरण का नसावं? जर आमच्या कात्रज भागामध्ये तुम्ही पाहिलं तर कात्रज हा सगळा घाटमाथ्याचा भाग आहे आणि या घाटमाथ्याच्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. आज त्या ठिकाणी गुजरवाडी, निंबाळकरवाडी आणि भिलारवाडी, मांगडेवाडी ह्याच्यामधील भिलारवाडी भागामध्ये आणि गुजर निंबाळकरवाडीच्या नवलाई दाऱ्यामध्ये 2 धरणे आहेत. इकडे लखनकाडा म्हणून आहे, त्याच्यामध्ये एक धरण आहे आणि तिकडे नवलाईच्या दाऱ्यात एक धरण आहे. ह्या दोन्ही धरणांच्या फ्रिक्वेन्सीचं वाढवल्या, हे जर डेप्थ वाढवली याची आणि इथं जर चांगल्या प्रकारची धरणं उभी केली तर त्या धरणांच्या मागच्या बाजूला 1800 एकर जागा आहे जी पूर्णपणे ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची आहे. आता तुम्ही पाहिलं तर लावासा असेल किंवा वरती खडकवासला, पानशेत, वरसगाव, ही जी काय आपली 4 धरणं आहेत, ह्या 4ही धरणांच्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस असतील, मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं बऱ्यापैकी पाणी हे आता त्या धरणांमध्ये यायला लागले, त्यामुळे धरणाचं पाणी सुद्धा दूषित झालं आहे. परंतु आमचा कात्रजचा भाग जर तुम्ही पाहिला ना तर या कात्रजच्या भागामध्ये जी 1800 एकर जागा आहे ही पूर्णपणे फॉरेस्ट डिपार्टमेंटची जागा आहे, ह्या धरणांची वरचा भाग. त्यामुळे ह्या भागामध्ये कुठल्याही प्रकारची मानवी वस्ती भविष्यात सुद्धा होणार नाही आहे. आणि जर त्या ठिकाणची धरणं ही खोलीकरण त्याचं केलं, लांबीला वाढवली, ती खोलीकरण करून जर त्याच्यामध्ये पाण्याची साठा वाढवला तर बघा कात्रज, धनकवडी, बालाजीनगर हा जो आमचा दक्षिण पुण्याचा भाग आहे, हा दक्षिण पुण्याचा भाग या 2 धरणावरनी ॲटलिस्ट 4 महिने जरी चालला तरी महानगरपालिकेची त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी बचत होऊ शकते. कारण तो इतक्या उंचावरती आहे की बाय ग्रॅव्हिटी पाणी कात्रज परिसरामध्ये, कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, कोंढवा या भागामध्ये 25व्या मजल्याची जरी इमारती झाल्या तरी 25व्या मजल्यावरती बाय ग्रॅव्हिटी पाणी जाऊ शकतं. कुठल्याही फिल्ट्रेशन प्लांट बसवायची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे मला वाटतं की महानगरपालिकेने 1-2 प्रोजेक्ट कमी करून मी त्या ठिकाणी पहिल्यांदा काय करायचं असेल तर त्या धरणांवरती जास्त जोर देऊन हे पुण्याच्या आसपास जे पाण्याचे स्रोत आहेत जुने, मग त्याच्यामध्ये अगदी मस्तानी तलाव असेल, पाषाणचा तलाव असेल, आमचा आत्ता दूषित झाला हा आंबेगावचं धरण असेल, 92 एकरमध्ये ते धरण आहे. याच्यावरती जर तिथं जर फिल्ट्रेशन प्लांट बसवून ते पाणी त्याच्यामध्ये दूषित पाणी जाते, कसं जाते, का जाते, हे दूषित पाणी थांबवून जर त्या धरणांवरती त्या तळ्यांवरती जर फिल्ट्रेशन प्लांट टाकले तर तिकडची जो करोडो रुपये आपण PWDला देतो, जे काही पाणी पुरवठा विभागाला, आपल्या जलसंधारणाला आपल्याला पैसे द्यावे लागतात, जी पाणीपट्टी त्यांना द्यावी लागते, ती आपण आपल्या मालकीच्या तळ्यांमधून, आपल्या मालकीच्या धरणांमधून आपण ती करू शकतो. माझं हे 2 टार्गेट महत्त्वाचे आहेत. त्याशिवाय मी भर देणार असेल तर आरोग्याला भर देईल, मी शिक्षणाला भर देईल, स्वच्छतेला भर देईल. या सगळ्या गोष्टी माझ्या मेन अजेंड्यावरती आहेत की ज्या मला या पुणे शहराचा मी खासदार झाल्यास या सगळ्या गोष्टी मी प्रायोरिटीने पुणे शहरात राबवणार. तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल पुणे शहराची आरोग्य व्यवस्था कशा प्रकारे आहे. आज आरोग्य व्यवस्थेचे पूर्णपणे धिंडवडे निघालेत. म्हणजे जो कोरोना आपल्याकडे आला, पहिल्या फेजला आपल्याकडे 56चा डेथ रेट होता, सेकंड वेव्हला तो 76चा झाला. म्हणजे आपल्याकडचं प्रशासन काय करतं, आरोग्य खातं काय करतं आहे,
ह्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील. आज तुम्ही माझ्या भागामध्ये आला तर माझ्याकडे 2 OPD आहेत, 2 दवाखाने आहेत माझे. 200 रोज त्या ठिकाणी OPDमध्ये लोक येतात. महानगरपालिकेच्या दवाखान्यात माझी शाळा पाहिली तुम्ही, 2,500 विद्यार्थ्यांची पुणे शहरातली सगळ्यात मोठी शाळा माझी आहे. आज कात्रजच्या तलावासारखं पर्यटन स्थळ मी उभं करून दाखवले. आज माझ्याकडच्या लायब्ररी जर तुम्ही पाहिल्या तर माझ्याकडे आत्ता 2 लायब्ररी आहेत. त्यातली एक लायब्ररी देशातली सगळ्यात सुंदर लायब्ररी म्हणून प्रसिद्ध आहे. 200 UPSC MPSCची पोरं त्या ठिकाणी बसलेली असतात. माझा कचरा प्रकल्प तुम्ही जर पाहिला तर मी महाराष्ट्र देशातला मी पहिला नगरसेवक आहे ज्याला कचऱ्यात ISO मिळाला. राजीव गांधी उद्यानसारखा माझ्याकडे एवढा मोठा प्रोजेक्ट आहे 134 एकराचा. त्याच्यामध्ये आता 2017पर्यंत मी त्या ठिकाणी नगरसेवक नव्हतो. 5 कोटी रुपये अर्निंग होतं तिथं. मी आता त्या भागामध्ये नगरसेवक झाल्यानंतर आज 7.5 कोटी अर्निंग त्या ठिकाणी झाले. म्हणजे मला फक्त पुणे महानगरपालिकेला नुसता टॅक्स आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन याच्यामधूनच जो बेनिफिट्स होतो, त्याशिवाय पुणे शहर हे पर्यटनसुद्धा होऊ शकतं. पर्यटनामधनं अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पन्न पुणे महानगरपालिकेला मिळू शकतं हे मी दाखवून दिलं आहे. एक फुलराणी केली, 29 लाख रुपये मी एका वर्षात पुणे महानगरपालिकेला दिले आहे. म्हणजे मला हे सगळं माझं विजन तयार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी पहिला नगरसेवक आहे, पहिला लोकप्रतिनिधी आहे की ज्यांनी साहेबांच्या स्वप्नात असलेली ब्लूप्रिंट सत्यात राबवण्याचं काम कात्रज परिसरामध्ये मी केलं आहे. आणि तीच ब्लूप्रिंट मला फक्त पुणे शहरामध्ये राबवायची आहे. तेच सगळं मला पुणे शहरामध्ये लार्ज स्केलवरती करायचे, मोठ्या प्रमाणात करायचे आणि त्याची माझी करायची पूर्ण तयारी आहे. माझा पूर्ण प्लॅन तयार आहे. त्यामुळे या पुणे शहरातील नागरिकांनी मला एक संधी दिली, माझ्या पक्षाला एक संधी दिली, तर मी सांगतो तुम्हाला की हे पुणे शहर सुजलाम सुफलाम मी स्वतः करून दाखवेल. आता तुम्ही सांगितलं की साहेबांच्या मनात असलेली ब्ल्यूप्रिंट मी पहिल्यांदा सत्यात उतरवली, पण असं असताना सुद्धा तुमच्याकडे दुर्लक्ष होतं असं का वाटतं? नाही, साहेबांचं दुर्लक्ष नाही माझ्याकडे. कार्यकर्ते बाकीचे आहेत, शेवटी असतात ते. मला वाटतं की निंदकाचे घर असावे शेजारी आहेत, शेजारी असतात, काय फरक पडत नाही. मी माझ्या पद्धतीने मी माझं काम करत राहतो. त्यामुळे ज्याला जे माझ्या बाबतीत चर्चा करायची ते करत राहतात. परंतु सन्माननीय राजसाहेब ठाकरेंच्या मनामध्ये हृदयामध्ये जे काही मला स्थान आहे ते आहे, ते कोणी कमी करू शकत नाही. आत्ताच तुम्ही लोकसभेचे खासदार झाल्यानंतर कोणता अजेंडा राबवणार याबद्दल तुम्ही सविस्तर सांगितलेलं आहे, पण लोकसभेचा खासदार होण्यासाठी तुमची मताची बेरीज कशी गोळा करणार आहेत? मताचं गणित तुमचं कसं असणार आहे? कारण लोकसभेमध्ये जवळपास 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही मतांची बांधणी कशी करणार आहे? बघा, 6,30,000 मतांचा मतं मिळून स्वर्गीय खासदार गिरीश भाऊ बापट हे साधारण 6,30,000 मतदान त्यांना झालं होतं. आणि त्या 6,30,000 मतदानामध्ये भारतीय जनता पार्टीसोबत शिवसेनासुद्धा होती, जी आता नाही आहे. काँग्रेसचं साधारण 3,30,000चं पॉकेट या शहरामध्ये आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 2017च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची प्रचंड मोठी लाट होती आणि त्याच्यात 100 नगरसेवक निवडून आले होते, त्यावेळेससुद्धा मनसेला 98,000 मतं पुणे महानगरपालिकेमध्ये पडलेली आहेत. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सेकंड लार्जेस्ट पार्टी पुण्यामध्ये होती. तीही 2012ला होती, ते विसरून कधीच चालणार नाही. आणि त्यावेळेससुद्धा पुणे शहराचा विरोधी पक्षनेता वसंत मोरे होता. आत्तासुद्धा जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने मी पुणे शहरामध्ये काम करतो आहे, मग तो जनता दरबारच्या माध्यमातून असू द्या, आंदोलनाच्या माध्यमातून असू द्या, मी घराघरामध्ये पोचलेलो आहे. त्यामुळे मला बाकीचं काही विषय नाही आहे. त्यामुळे माझ्या पक्षाने मला उमेदवारी जाहीर केल्यानंतरनं अवघ्या काही दिवसामध्ये मी माझं काम करणार. आणि मला वाटतं जे मतांचं गणित आहे ना, मतदारला माहिती आहे वसंत मोरे काय काम करतो ते. त्यामुळं लोकांना ते सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे जनता 100% माझ्यावरती विश्वास ठेवल. आणि पुणेकर हा सुजान आहे. पुणेकर बघा तुम्ही, पुणेकर हा मिसळसुद्धा खाताना आवडीने खातो. तो ठरवतो, एखाद्या ठिकाणी जर मिसळ चांगली लागत नसली ना, बदलतो दुकान. तुम्ही कच्चा आराखडा वगैरे काही तयार केला असेल? नक्की 100% केलेलं आहे. माझ्या सगळं लिटरली माझ्याकडं जे मायक्रो लेवलला मी जे प्लॅनिंग केलं आहे त्याच्यामध्ये अगदी माझ्या शहरामधील मुताऱ्या कशा असतील, सार्वजनिक शौचालय कसे असतील पुणे शहरातली. मी ज्या वेळेस मी बघा आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये एकदा पिंपरी चिंचवडला गेलो होतो. आणि पिंपरी चिंचवडला रस्त्याने जात असताना रस्त्याच्या कडेला एक स्वच्छतागृह होतं. म्हणजे जाता आता माझं त्या स्वच्छतागृहाकडं लक्ष गेलं. मी मुद्दामून माझी गाडी थांबवली आणि आतमध्ये पाहायला गेलो. आणि ते इतकं छान स्वच्छतागृह होतं. रस्त्याच्या कडेला बाजूला एक झोपडपट्टी होती, तरीसुद्धा ते स्वच्छ होतं. मी त्या ठिकाणची सगळी सिस्टीम त्या माणसाची माहिती करून घेतली. त्याचा मी तिथं शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
मला वाटतं की अशाच प्रकारचं जर आपण पाहिलं, तिरुपती बालाजीला आपण असंख्य वेळा दर्शनाला जातो, प्रचंड मोठ्या प्रमाणात फ्लोटर्स तिकडे येतात, फार मोठ्या प्रमाणात तिकडं लोक येतात दर्शनासाठी. परंतु तिकडच्या जर तुम्ही मुताऱ्या, टॉयलेट्स पाहिले, तिकडचे सुलभ शौचालय पाहिले तर प्रचंड स्वच्छ असतात. कारण त्या ठिकाणी मशीननी नाही तर जास्त करून मॅन्युअली तिथं सफाई होते. मॅन्युअली सफाई केल्यामुळे लोकांच्या हाताला रोजगार पण त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि मी सुद्धा माझ्या भागामध्ये विकास कामं, अनेक विकास कामं केलीत आणि विकास कामातनं स्थानिकांना रोजगार देण्याचं काम मी केलेलं आहे. त्यामुळे माझ्याकडे तो सुद्धा एक अजेंडा आहे की विकास काम करायचं आणि विकास कामातनं लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यायचं. तर अशाच प्रकारे या पुणे शहरामध्ये जे बेरोजगार लोक आहेत, ह्या बेरोजगारांना सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून एखाद्या विकासाचं काम कमी झालं तरी चालेल, परंतु शहर स्वच्छ राहिलं पाहिजे. शहर जर स्वच्छ असेल तर मला वाटतं की सगळ्या विषयांवरती तुमचा कंट्रोल येऊ शकतो, सगळ्या विषयांवरती तुम्ही काम करू शकता. त्यातून नुसतं ना की G20 आली की स्वच्छता करा, G20 आली की भिंती रांगवा, G20 आली की ते बारगत्या लाईटच्या खांबांना लाईट माळा वाडा, असं नाही. ते 365 तुमचं स्वच्छ असलं पाहिजे, 365 तुमचं शहर सुंदर दिसलं पाहिजे. म्हणजे हे माझं शहर आहे. जोपर्यंत ही भावना आमच्या लोकप्रतिनिधीकडे येत नाही तोपर्यंत ह्या शहराचं काही होऊ शकत नाही. तर तुम्ही सांगितलं की शहर स्वच्छ राहिलं पाहिजे, शहराचा विकास झाला पाहिजे, परंतु खासदार होण्यासाठी जी मताची बेरीज आहे, एक कोथरूडमधून एवढी मतं पाहिजे आहेत आपल्याला किंवा कसब्यामधून एवढी मतं घ्यायची आहेत, याचं काय असं गोळाबेरीज वगैरे तुम्ही असं गोळाबेरीज ही जनता करेल. मला वाटतं की मी ज्या भागातनं निवडून येतो त्या भागामध्ये आत्तापर्यंत सिंगल नगरसेवक झाला, 2 नगरसेवक झाले, 4 नगरसेवक झाले. अनेकदा मला पाडण्याची पद्धतीने वेगवेगळ्या आयडियाज केल्या गेल्या, परंतु मी त्या ठिकाणी सुद्धा जनतेने बरोबर 3 राष्ट्रवादीने 1 मनसे दिला. पहिल्या वेळेस सुद्धा अख्ख्या सगळ्या भागामध्ये माझ्या इथं 9 राष्ट्रवादी होते, 1 मनसे होता. म्हणजे जर मला त्या ठिकाणी लोक पब्लिक निवडू शकतात माझ्या विकास कामावरती, तर माझा विकास तर संपूर्ण पुणे शहराने उघड्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की कुठल्या मतदारसंघातनं किती मिळतील हे मी आत्ता सांगू शकत नाही, परंतु सगळीकडनं जी मला मतदान असेल हे विक्रमी मतदान असेल आणि त्या विक्रमी मतदानाच्या जोरावरती मी पुण्याचा खासदार 100% होईल. मनसेची लोकसभेच्या दृष्टिकोनातून काय तयारी सुरू आहे? आता माननीय राजसाहेबांनी अमित साहेबांना पुणे शहराचे सगळे संघटकपदी नेमलेले आहे. आज परवा दिवशी खाडीलकर साहेब पुणे शहरात आले होते. त्यांनी कशा पद्धतीने आपल्या लोकसभेच्या निवडणुका होतील, कशा पद्धतीने आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल याचं सुद्धा सगळं नियोजन पक्ष संघटनेच्या वतीने पण चालू आहे आणि मी माझ्या वैयक्तिक लेवलला पण करतो आहे. आता त्या काही दिवसांपूर्वीच बाबू वागसकर इथं आले होते, तेव्हा त्यांना आम्ही प्रश्न विचारला होता की जेव्हाही कोणी मनसे सोडतं तेव्हा ते तुमच्यावरच का टीका करतात. तेव्हा ते असं म्हणाले होते की जेव्हा शहर अध्यक्षपदावरून तुम्हाला बाजूला करण्यात आलं तेव्हा सुद्धा तुम्ही त्यांच्या विषयी बोलला होतात. त्याचबरोबर रुपाली पाटील ठोंबरे त्यांनी पण टीका केली होती. तेव्हा ते म्हणाले की माझा स्वभाव हा शांत स्वभाव आहे, त्यामुळे सगळ्यांना मीच दिसतो. नाही, मी बाबूच्या संदर्भात माझी कुठलीही शहराध्यक्षपद गेलं त्यावेळेस टीका नव्हती माझी, कारण माझं शहराध्यक्षपद सन्माननीय राजसाहेबांनी काढलेलं आहे. कारण जे काही भोंग्याचा विषय झाला त्याच्यामधून माझ्या पदावरती गदा आली, त्यामुळे बाबूचं त्या टायमाला मी कुठलं नाव घेतलेलं नव्हतं. परंतु नंतरनं काहीतरी किरकोळ सरकोळ विषय झाले होते, त्याच्यामध्ये मी बोललो होतो की बाबा काही लोक आहेत आणि आत्तासुद्धा तुमच्या चॅनलवरती ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळंच मग फणा नाग बीग सगळे बाहेर निघाले. पक्षामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जर तुमच्या पक्षामध्ये काम करणारे लोक आहेत, पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही संघटनेतल्या लोकांना दिली पाहिजे, ना की NGOजला दिली पाहिजे, ना की मोठ्या लोकांना दिली पाहिजे. कारण मोठी लोक NGOज हे जर तुमच्या पक्षाकडं मतदान म्हणून तुमच्याकडे पाहणार असतील तर मग आम्ही 365 काम करून आमचा काय उपयोग होतो? आम्ही 24/7 लोकांसाठी राबतो ना, मग आम्ही कुठं जायचं? आम्ही काय फक्त 17च उचलायचे का? मी अशा पद्धतीने बोललो आहे. खूप खूप धन्यवाद दादा की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी इतकं मनमोकळ्या स्वभावात बोललात. भविष्यातला तुमचा अजेंडा आणि खासदार म्हणून तुम्ही काय काम कराल, खऱ्या अर्थाने विकासाच्या मुद्द्यावर आज तुम्ही बोललात. 15 वर्ष तर तुम्ही ते करून दाखवलंय कात्रज होते. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं रुपाली पाटील ठोंबरे आणि त्यांचे पती विजयसिंह ठोंबरे यांची टॉप न्यूज मराठीने विशेष मुलाखत घेतली. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत.
गुलाबाचं फूल देणं म्हणजे प्रेम नसतं, पाकळी समान तिला जपणं म्हणजे प्रेम असतं. कवी कुसुमाग्रजांनी ज्याप्रमाणे म्हटलंय की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे, आणि आज या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आपल्या टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना पुण्याच्या राजकारणामध्ये फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखलं जातं, आणि त्यांची लव्ह स्टोरी ही तितकीच इंटरेस्टिंग आहे. अर्थात आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट रुपाली पाटील ठोंबरे आणि त्यांचे पती विजयसिंह ठोंबरे. ताई, तुमचं आक्रमक रूप तर सगळेजणच पाहतात राजकारणाच्या माध्यमातून. तुमच्या प्रेमाची सुरुवात कशी झाली? माझ्या प्रेमाची सुरुवात राजकारणाच्याच मध्ये जेलमध्ये गेल्यापासून झाली. मुळामध्ये लग्नाच्या आधीपासून मी राजकारणात कार्यरत होते, आणि तेव्हा त्या आंदोलनामध्ये जेव्हा मला जेल झाली, त्या ॲडव्होकेट म्हणजे माझे पती ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे हे मला सिनियर वकील आहेत, आणि मला सोडवण्यासाठी ते तिथं आम्ही एकत्र प्रॅक्टिस करायचो. तर त्याच्यामध्ये मला सोडवण्यासाठी माझा एक कलिग तिथं आला होता की बाबा आता तुला 2 दिवसाची PC झालेली, आपण 2 दिवसानंतर ॲप्लिकेशन करणार जामिनासाठी वगैरे. मग त्याच्यातनं ते म्हणतात ना की जेलमध्ये गेल्यानंतर तिथं कुठंतरी असा प्रेमाचा, तुम्ही म्हणले ते गुलाब उगणे, तिथनं ती सुरुवात झाली, आणि तिथनं प्रेमाची ती सुरुवात झाली. प्रपोज कोणी केलं? प्रपोज यांनी मला केलं, कारण का मी कोणाला तरी प्रपोज करणार एवढा वेळच नव्हता, आणि विचार करण्याची तेवढी क्षमताही, म्हणजे प्रेमात वगैरे पडायचं नाही असं ठरवलेलं होतं. त्यामुळे प्रपोज ठोंबरेंनीच मला केलं. सर, कुठे प्रपोज केलं, आणि प्रपोज केल्यानंतर किती दिवसानंतर ताईंचा होकार आला? प्रपोज असं नाही केलं, पण विचारलं की बाबा आयुष्यभर साथ द्याल का, म्हणजे आपण एकत्र हे करू शकतो. आज आपण एकत्र काम करतो, वकिलीत काम करत असताना लोकांना न्याय मिळवून देतो किंवा एकत्र केसेस वगैरे चालवतो, आणि त्याच्यात विचारल्यावर एक महिना ते 12 ते 15 दिवसानंतरून विचार करून मग रुपालीने सांगितलं. फोनवरनं प्रपोजिंग होतं, म्हणजे ते हे विचार करणार का लग्न, मॅच्युरिटीनी, म्हणजे कारण का एकत्र सोबत काम करत असल्यामुळे की बाबा पुढच्या आयुष्यामध्ये जे आपल्याला आपलं फ्युचर प्रत्येकाचं घडवायचंय, त्याच्यामध्ये आपण दोघं चांगल्या पद्धतीने करू शकू अशा मागणी. सर, वाईफ म्हणून किंवा जीवनसाथी म्हणून रुपाली ताईंचीच निवड का? स्वावलंबी आहे, म्हणजे असं काय किरकिर नसते, काय नसतं की हे आणा ते आणा वगैरे, इथे नाही का. आणि एकमेकांचं स्वातंत्र्य जपलं जातं, आणि स्वभावानी तशी चांगली, म्हणजे बाकीच्या लोकांना जरी असं वाटत असेल रागीट आहे किंवा भांडण वगैरे करते, पण असं घरात वगैरे असं काही नसतं. सगळ्यांना सांभाळून वगैरे असते, आईवडिलांना सांभाळून असते, मुलांना नातेवाईकांना सगळ्यांना सांभाळून वगैरे असते, त्यामुळे आवडते. तुम्ही जेव्हा लग्न केलं ताई, तेव्हा दोघांनी स्वखर्चातून लग्न केलं होतं, घरातून तुम्ही कुठलाच पैसे नव्हते घेतले, तर हा जो विचार आहे, हेच आमचं होतं की आपलं जर करायचंय तर आपण स्वतःच्या पायावरती आणि हिमतीवरती करायचं, आणि दोघांनी अर्धा करायचं, अर्धा खर्च करायचा सगळा. राजकारणात असल्यामुळे त्यातनं स्त्री स्वावलंब वगैरे, मग बहुतेकशा लग्न करताना कसं मुलीच्या घरी तेवढं तुम्ही लग्न करून द्या, तू एवढं हे द्या, नवऱ्याला अंगठी घाला, कपडे घाला, अशी मागण्या असतात. पण आम्ही दोघांनी की बाबा जे लग्न करायचे आपल्या दोघांना करायचे, त्यामुळे खर्च आपल्या दोघांचा 50-50%, आणि मी ते 50% त्याच्याकडनं तो खर्च घेतला होता, त्याने दिला होता. त्यावेळेस एक फसवणूक अशी झाली, म्हणजे हुंडा वगैरे काय मिळाला नाही, तर त्याचं कधी कधी दुःख वाटतं की दिलाच नसता. पण त्याच्याही पुढे मी सांगते की पण आता दिला तरी माझी घ्यायची तयारी आहे. नाही, आता उलट जे काय असेल ते सगळंच मी घ्यायला बसलेली. माझी मुलगी जन्माला आली, जेव्हा मुलीचं बाळणपण असतं ते सुद्धा माहेरचे करतात. मला अभिमाने सांगायला की ते बाळणपण सुद्धा आम्ही आमचं केलं, की आमचा एक म्हणजे विजन असं आलं की आपल्याला बाळ होणार आहे, आणि त्या बाळाचा खर्च मी माझ्या घरच्यांच्या ह्याच्यावर का टाकायचा, किंवा ह्याच्या घरच्यांच्या ह्याच्यावर टाकण्याचा काहीच संबंध येत नाही, म्हणून तोही खर्च आम्ही आमचा केला होता. म्हणजे माहेरी वगैरे बाळणपण करून द्या लेकीचं, हे असं कुठलाच आम्ही म्हणजे नाही का एकमेकांचं जुने विचार कुठले ठेवले नव्हते, आणि दोघं एकत्र विचार करून कोणतेही काम करत होतो, आजही करतो. आणि थोडं किरकिर वगैरे होती, ते तर काही चालत राहतं, ते पुढे येईल. किरकिर आता थोडंसं वैचारिक, थोडंसं दोघंही वकील असल्यामुळे वैचारिक थोडेसे हे होतात, पण ते चालून जातं, एवढं काही त्याच्यात हे नसतं. समजू नका आम्ही फार प्रेमळ कपल वगैरे, आम्ही भांडतो पण तुफानमध्ये, आणि त्या भांडणामध्ये माझा विजय नाही झाला तर मग मला त्रास होतो, मग मी डबल भांडते. पण ती लढाई वैचारिक असते,
असे कुठल्या गोष्टीची डिमांडसाठी किंवा खातल्यासाठी नसते. आता तिला वाटतं की कोर्ट घरातच आहे आपल्या आणि मग त्यामध्ये तिचं आर्ग्युमेंट चालूच असतं. काय सरांची आवडणारी गोष्ट कोणती? सरांची आवडणारी गोष्ट, सरांना फार्म हाऊसला जाऊन राहायला फार आवडतं. सोमवार ते शुक्रवार काम केलं की शनिवार रविवार फार्म हाऊस आणि ते फार्म हाऊस म्हणजे ती शेतीची आवड आहे, म्हणजे गाई म्हशी वगैरे. की तिथं कंपल्सरी नाही असं नाहीये. ऍक्च्युली माझं गाव आहे आणि खूप पवित्र आणि खूप सुंदर ठिकाणाहून आम्ही आलेलो आहे. म्हणजे मी ईश्वराचा मी आभारी आहे. वाईसारख्या ठिकाणी आमचा जन्म झाला किंवा ते आमचं गाव आहे वाई आणि खूप सुंदर शहर आहे आणि शेती आहे, म्हणजे गाई म्हशी वगैरे आहेत आणि शेतात रमायला आवडतं. शेतीची ॲक्च्युली कामं मी नाही करत पण करून घ्यायला आवडतात आणि ते वातावरण खूप आवडतं आणि ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली असल्यामुळं तिथं जाऊन राहणं, त्या मित्रांच्यात गप्पा मारणं, त्या मातीमध्ये जाणं तर ते आवडतं. ताईंची आवडणारी गोष्ट? त्यांची आवडणारी गोष्ट म्हणजे लोकांना मदत करणे आणि इतकी मदत करणे की त्याला म्हणजे काही लिमिटच नाही. म्हणजे झोकून देऊन काम करतात, कुठलंही त्यात स्वार्थ ठेवत नाहीत आणि मी तरी म्हणजे कमर्शियल राहतो काम करताना की बाबा नाही माझं क्लायंट असेल तर मला ती काय फीज मिळाली पाहिजे किंवा माझा काय कन्सन्ट्रेशन फायदा असेल वगैरे, पण ते तसं विचार करत नाही. ती पूर्णपणे एखाद्याला मिळवून द्यायचं म्हटलं तर त्यात किती फायदा आहे, लॉस आहे, मग माझं ती मतदान आहे का, माझा मतदार आहे का, ही विचार करत नाही. ते कधी कधी चुकीचं वाटतं, कधी कधी बरोबर वाटतं. ताई 13 वर्ष झाली लग्नाला, या 13 वर्षामध्ये कायमस्वरूपी लक्षात राहील अशी संस्मरणीय कोणती आठवण आहे? 13 वर्ष लग्नाला झाली अशा खूप आठवणी आहेत, पण त्यातल्या त्यात युरोप टूर त्यातल्या त्यात की मी कधी फॉरेन टूरला, म्हणजे माझा जायचा केसेस असल्यामुळे पासपोर्ट नसायचा, कधी संबंध नसायचा. आजही पासपोर्ट दिलेला नाही महाराष्ट्र असल्याने तिला. तर नाही, आता तो होईल रिन्युएशन थोड्या दिवसात. तर फॉरेन टूरला आम्ही गेलो होतो जवळजवळ 8 दिवस. म्हणजे 8 दिवस माझ्या लोकांशी कुठेही इथं संबंध नव्हता. थोडंसं जरा एक ते वेगळं वाटलं होतं आणि एक छान, वेगळ्या देशात गेल्यावर वेगळी संस्कृती, काय करतात तिथली लोक वगैरे बघायला. आणि मला फिरायची आवड आहे मुळामध्ये, मी खूप फिरतो, बरंच मला फिरण्याचा आनंद आहे आणि तो मी घेतो. तर व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं ॲडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे आणि त्यांचे पती विजयसिंह ठोंबरे यांच्याशी सुरू असणारी ही चर्चा अशीच सुरू राहणार आहे. तुर्तास या चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्या टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आज ॲडव्होकेट रुपालीताई पाटील ठोंबरे आणि त्यांचे पती विजयसिंह पाटील ठोंबरे आहेत. ताई, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण आवडणारी गोष्ट जाणून घेतली, आता सरांची खटकणारी गोष्ट कोणती? तशा भरपूर आहेत ऑन कॅमेरा सांगण्यासारख्या आहेत, म्हणजे मानल्या तर आहेत, पण जरी त्या गोष्टी खटकल्या तरी माझं म्हणणं असतं की त्या गोष्टीवर स्वतः संयम असणं गरजेचं आहे. सातत्याने काय होतं की म्हणजे जेव्हा आता त्यांनी माझं कौतुक केलं की मी झोपून काम वगैरे करते, मग त्यावेळेला नवरा म्हणून त्याचं ते प्रेम की नको ही गोष्ट तू करू नको, म्हणजे नाही काय महिलांना या गोष्टी, आता ते पश्चिम महाराष्ट्रातले असल्यामुळे मे बी तशा तो विचार मनात येत असेल. मला त्या गोष्टीला टोकलं की मग मला ती गोष्ट त्यांची ती आवडत नाही. की म्हणजे मला असं वाटतं की माझा जो नवरा आहे, जो माझा साथीदार आहे, त्याला मी काय सगळं माहिती आहे, त्याच्यामुळे त्यांनी मला पॉझिटिव्ह वातावरण तिथं दिलंच पाहिजे. आणि माझी प्रायोरिटी की मी ही गोष्ट चुकीची करणार नाही, त्याच्याबद्दल तुम्ही काळजीच करणार, कोणीही समोर नाही येऊ दे, आय कॅन हँडल इट. म्हणजे सरांविषयी ताई मी एक असं ऐकलं की सर प्रचंड शिस्तप्रिय आहेत मुलांच्या बाबतीत आहे. म्हणजे बऱ्याचदा जर मुलांना कंटाळा आला तर तुम्ही म्हणता की नको शाळेत जाऊ, नको बॉक्सिंग क्लासेसला जाऊ. माझं म्हणणं अत्यंत लाड करते मुलांची, मी अजिबात लाड करत नाही. आणि प्रॉपर म्हणजे माझे कधी आई वडिलांनी लाड केले नाहीत माझ्या ह्याच्यात. आणि मी जे घडलो नाही मी जे घडलो ते माझ्या कष्टाने, माझ्या ज्ञानाने आणि माझ्या ज्या अभ्यास वगैरे त्यांनी घडलो. तर माझी अपेक्षा असते की ठीक आहे, ठराविक लिमिटपर्यंत मुलांना सूट द्यावी, पण नाही द्यावी. आता आजच आमचे काल चिरंजीव म्हटले की नाही मला क्रिकेटला नाही जायचं, मी आज सुट्टी घेणार वगैरे, तर लगेच मम्मा फोन केला की लगेच नाही घे सुट्टी. असं आहे की मुलं आजच्या काळातली मुलांना समजून घ्यावं लागतं.
मी स्ट्रिक आहे म्हणून मी घरात स्ट्रिक राहायचं, जसं त्यांनी सांगितलं की त्याला घरातनं नाही तेवढे लाड झाले, तसे माझेही नाही झाले. पण आपल्या मुलांना आपण समजून घेणं, बोलणं, वेळ देणं. माझी मुलगी आता 14 वर्षाची आहे, मी तिची मैत्रीण बनते की तिला जे बाहेर ती शोधायला जाणार आहे ते तिने घरात तिला जर मिळालं तर ती बाहेर नाही जाणार. आणि थोडी पोरं खेळ करत असतात. आता माझी आणि याची मुलगी आहे, लक्षात घ्या. म्हणजे ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे किती चतुर आणि हुशार, त्यांचा तो आणि माझ्यातला आक्रमकपणा हा सगळा त्या मुलीमध्ये आलेला आहे. त्यामुळे ती धमाकाच आहे, ती ऐकत नाही. म्हणजे पप्पानी जर सांगितलं की हे नाही करायचं तर ती म्हणते मी करणार, मी जाणार. मग पप्पाला तिथं राग येतो की असं कसं, असं नाही करायचं. म्हणजे ऑलरेडी बायकोला सांगितलं की बायको आर्ग्युमेंट करते, पोरीला सांगितलं की पोरगी आर्ग्युमेंट करते, मग तिथे पप्पाचा पारा जरा हलतो. पण आम्ही तिघही म्हणजे मी, माझी लेक, माझा मुलगा पप्पाला पेटीत बंद करून टाकतो. तेवढी कला आमच्याकडे आहे. ताई घरातही एवढ्याच आक्रमक आहेत? नाही, घरात आक्रमक वगैरेच काही नाही, पण ते तिघांची लगेच युनिटी होते, कारण त्यांना तिकडून सगळ्या गोष्टी फॅसिलिटी मिळतात, माझ्याकडून काही मिळत नाही, त्यामुळे त्यांची तिघांची युती असते नेहमी. ताई आत्ताच्या तरुणाईमध्ये प्रेमाविषयी बरेच गैरसमज पाहायला मिळतात, तर आत्ताच्या तरुणाईला काय सल्ला द्याल या निमित्तानं? प्रेम खूप महत्वाचं आहे, खूप सुंदर आहे, परंतु त्या प्रेमामध्ये विश्वास जगा आणि जगू द्या असला पाहिजे. आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणून त्याने मी म्हणेल तसंच केलं पाहिजे, किंवा त्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली की त्याच्यावर न वाद घालणं, त्याला प्रेम म्हणत नाही. प्रेम जपायला आणि राखायला आलं पाहिजे, समजूतदारीने घ्यायला आलं पाहिजे, तर त्या प्रेमातनं तुमचं कुटुंब सर्व गुणसंपन्न कुटुंब होऊ शकेल. म्हणजे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीवर प्रेम बळजबरी नसली पाहिजे, बळजबरी नसलीच पाहिजे. पण त्याच्या आई आणि घरातल्यांवर प्रेम नाही करणार, त्यांच्याशी भांडणं करणार किंवा त्यांना घराच्या बाहेर घेणार किंवा अति या गोष्टी करणार, तर ते समजून घेतलं पाहिजे. म्हणजे प्रेमाचा अर्थ असा नाही की आपण कोणाला विकत घेतोय, आयुष्यभर त्याने आपल्याला म्हणजे कित्येक दिवस म्हणजे आम्ही घरात जरी एकत्र राहत असलो, सकाळी बाहेर गेलो की संध्याकाळपर्यंत आमची भेट होत नाही. आणि रात्री सुद्धा कधी कधी बाबा मी जेवण करून झोपेल किंवा तो जेवण करून झोपेल, ही टाइम आम्हाला ऍडजस्ट करावी लागते. एकमेकांना समजून घेणे आणि आधार देणे खरं प्रेम आहे, हे तरुणांनी लक्षात घेतलं. सर तुम्ही काय सल्ला द्याल तरुणाईला? माझा असा सल्ला आहे की तरुणाईनी फक्त एन्जॉयमेंट म्हणजे प्रेम नाही आहे, प्रेम म्हणजे जबाबदारी आहेत, प्रेम म्हणजे एक खूप मोठं सुंदर नातं आहे आणि ते जपण्यासाठी तुम्ही एकमेकांना स्पेस दिला पाहिजे, एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे. आणि प्रेम हे लग्नाच्या आधीचं प्रेम आणि लग्नाच्या नंतरचं प्रेम हे दोन प्रेमात खूप फरक असतो. पहिल्यांदा फक्त फिरणं, एन्जॉय करणं, हॉटलिंग करणं, एकत्र फिरणं एवढं प्रेम असतं आणि ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता आणि ज्यावेळेस जबाबदाऱ्या येतात तुमच्याकडे, म्हणजे मुलांना सांभाळणं, जन्म देणं किंवा एखाद्या स्त्रीला जन्म देणं म्हणजे मुलाला जन्म देणं खूप अवघड गोष्ट असते. ह्या सगळ्या गोष्टी असतात, हे प्रेमाचे दोन नाणी वेगळी वेगळी आहेत पूर्णपणे. त्यामुळे ते लग्नाच्या आधीचं प्रेम आणि लग्नाच्या नंतरचं प्रेम हे जर तुम्ही समजून घेतलं आणि लग्नानंतरून सुद्धा तुम्ही जर तेवढा स्पेस एकमेकांना देत असाल तर ते खरं प्रेम आहे असं माझं मत आहे. खूप खूप धन्यवाद ताई, खूप धन्यवाद सर की तुम्ही टॉप न्यूज मराठीशी या निमित्ताने व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने बोललात. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर, तेही 24 तास. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.